शिवराज विद्यासंकुलात डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद। ज्ञानसंस्थेच्या विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला मठाधीश्वर आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी केला सन्मान। शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। जेपी नाईक सभागृहात बसवण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणेचं उद्घाटनही याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते। रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज आणि सुरगेश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अनिलराव कुराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी डॉक्टर कुराडे यांना ज्ञानशक्ती असं संबोधून त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाची प्रशंसा केली। ते समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत आहेत असेही गौरवोद्गार त्यांनी काढले। भगवानगिरी महाराजांनी डॉक्टर कुराडे यांच्या कार्याबाबत मोलाचं योगदान असल्याचं सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक किसनराव कुराडे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचं कार्य निरंतर सुरू राहावं हीच आपली अपेक्षा आहे। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी समाजहिताची बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्थेने घेतलेली दिशा यावर भर दिला। शिवराज विद्यासंकुल ही एक समाज घडवणारी संस्था आहे आणि हा विश्वास टिकवण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील असंही त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट हेमंत कोलेकर, ओंकार शिक्षण मंडळाचे राजन पेडणेकर, डॉक्टर सुधीर मुंज, बसवराज आजरी, एम.के. सुतार, प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम, प्राचार्य दत्ता पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला विविध संस्था, शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केलं। अभिष्टचिंतनाचा हा सोहळा संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा एक प्रेरणादायी क्षण ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।